नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान धम्मराजा सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आणि उपासक यांनाही मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज या ठिकाणी आपण बौद्ध धम्मामधील ज्या काही जातक कथा आहे, आज या ठिकाणी बोधिसत्वाच्या ज्या जातक कथा आहे त्या जातक कथेमधली एक सुंदर अशी जातक कथा आपण या ठिकाणी घेणार आहोत। जातक कथामध्ये ज्या बुद्ध बनण्यासाठी ज्या बोधिसत्वाला ज्या अवस्थेमधून जावं लागत असतं, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित पडतं की बोधिसत्व म्हणजे काय। प्रश्न कोणता आहे? बोधिसत्व म्हणजे काय। आपण सर्वप्रथम बोधिसत्व याचा संधी विग्रह करूया। तर बोधी म्हणजे काय? तर ज्ञान म्हणत असतो आपण। जे सम्राट अशोकांनी त्यांच्या 10व्या शिलालेखांमध्ये जे महाबोधी स्थळ आहे त्याला संबोधी स्थळ म्हटलेलं आहे। संबोधी किंवा बोधी किंवा ज्ञान प्राप्ती हे समानार्थी शब्द आहे, त्याचा अर्थबोध एकच होत असतो। तर बोधी म्हणजे काय? तर बोधी म्हणजे ज्ञान। बोधी म्हणजे काय होते? ज्ञान होत असते। आणि सत्व तसा पाली शब्द आहे तो बोधिसत्व, पण संस्कारित मध्ये तो आहे बोधिसत्व। सत्व म्हणजे काय? जीव। त्या सर्वोच्च ज्ञान प्राप्तीला संबोधीला प्राप्त होणारा असा तो सत्व, असा तो जीव म्हणजे बोधिसत्व। तर बुद्ध आणि धम्मामध्ये असा उल्लेख आहे की बोधिसत्व म्हणजे काय, बोधिसत्व कोणाला म्हणावे। तर बोधिसत्व म्हणजे कोणाला म्हणावे? तर बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर प्रयत्नशील असलेली व्यक्ती म्हणजे बोधिसत्व होय। हे साध्या सोप्या भाषेमध्ये कुठे लिहिलेलं आहे? बुद्ध आणि त्यांच्या धम्ममतामध्ये। पुन्हा सांगू का? बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याच्या मार्गावर प्रयत्नशील असलेली व्यक्ती म्हणजे बोधिसत्व होय। आता या बोधिसत्वाच्या काही 10 अवस्था असतात बुद्ध होण्याच्या मार्गावर जाण्यासाठी। तर ह्या 10 अवस्था म्हणजे त्या बुद्धत्वाकडे घेऊन जाणाऱ्या असतात। तर त्या म्हणजे 10 पारमिता आहे। तर ज्या 30 पारमिता आहे, काही ठिकाणी 10 पारमिता आहे। तर ह्या ज्या पारमिता पार करत करत त्याच्यामध्ये पारंगत होत होत या पारमिता संपूर्णता प्राप्त करत करत या बोधिसत्वाला संबोधी बुद्धत्व हासिल करता येतं। आणि बुद्ध ही एक अवस्था आहे। बुद्ध ही काय आहे? एक अवस्था आहे। बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे काय? तर मानवी मनोविकासाचे अतिउच्च शिखर गाठलेला व्यक्ती म्हणजेच बुद्ध होय।
समज तुम्हाला, उमललेलं संपूर्ण कमळाचं फूल म्हणजे बुद्ध. बुद्ध म्हणजे काय तर सर्वोच्च ज्ञानी व्यक्ती, कधीही न संपणारा ज्ञानाचा महासागर करुणासागर बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे काय तर ज्यांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्ती केलेली आहे. आदि मध्य अंत भूत भविष्य आणि वर्तमान याची त्यांना जाणीव आहे. जो सबन्यू सर्वज्ञ आहे त्यांना बुद्ध असं म्हटलं जातं. बुद्ध या शब्दाची खूप मोठ्या पद्धतीनं व्याख्या करता येईल. तर मी बोधिसत्वांच्या ज्या जातक कथा आहे, तर बोधिसत्वांच्या जातक कथा म्हणजे काय तर मी अनेकदा सांगत असतो, जातक कथा, जात या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होते जन्म. जातक कथा, त्याच्यामध्ये जातक कथांमध्ये जात म्हणजे काय होत असते, जन्म होत असते, असा हा पाली अर्थ आहे. तर याच्यामध्ये बोधिसत्वांच्या ज्या काही जातक कथा आहे ह्या नीतीपर बोधपर तयार झालेल्या आहे. त्याच्यामध्ये प्राणी किंवा कधी कधी मनुष्य रूपामध्ये, प्राणी रूपामध्ये बोधिसत्व हा एक महानायक असतो आणि बोधिसत्व या महानायकाच्या सभोवताल कुठलीही जातक कथा त्या सभोवताल ते पात्र असते. कधी कधी या जातक कथेमध्ये खलनायकही असतो, म्हणजे एक जसा सिनेमा असतो त्याचप्रमाणे ही जातक कथा असते. जातक कथेमध्ये बोधिसत्व ही जे पात्र असते, बोधिसत्व हा जो महानायक असतो हा एक हिरो असतो आणि बोधिसत्वाची अदाकारी किंवा बोधिसत्वाचा जो पार्ट असतो प्रत्येक जातक कथेमध्ये, त्या जातक कथेमध्ये बोधिसत्व हा जो महानायक असतो, हा हिरो असतो, हा कुठली ना कुठली तरी पारमिता पूर्ण करताना दिसत असतो किंवा दानशील अशा ज्या काही सत्य, ज्या काही पारमिता आहे त्या पारमिता आपल्याला पार पाडताना दिसत असतो. तर या बोधिसत्वाची एक जातक कथा म्हणून या ठिकाणी आज घेऊया. अत्यंत सुंदर अशी जातक कथा आहे. या जातक कथा ज्या आपण मोरॅलिटीच्या कथा आहे, नीतीपर कथा आहे आणि सुंदर अशा व्यावहारिक जीवनासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी त्या ऐकायला सोप्या जाव्या, त्यांना ते कहाणीच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून ते व्यवस्थित समजावं याकरिता ह्या जातक कथा तयार करण्यात आल्या. समजलं तुम्हाला इथपर्यंत? जातक कथांची एवढी काही चोरीमारी झालेली आहे की दशरथ जातक कथेवरून रामायण तयार झालं आणि महाभारत सुद्धा हे जातक कथेवरूनच तयार झालेलं आहे. वेसंतर जातक कथा, जे बोधिसत्व वेसंतराची जातक कथा आहे, ही तर हिंदू धर्मामध्ये सत्यवादी हरिश्चंद्राची सत्यकथा बनलं. म्हणजे वेसंतर जातक कथेच, बोधिसत्व वेसंतर जातक कथाच एक ब्राह्मणी रूप म्हणून ब्राह्मणाने जे बनवलेलं आहे ते म्हणजे सत्यवादी राजा हरिश्चंद्राची कथा. किंवा महाजनक जातक, महाकपी जातक कथेवरून त्यांनी रामसेतूच्या ते संकल्पना केलेली आहे. समज तुम्हाला, महाकपी जातक कथेवरून. दुसरी गोष्ट, महाजनक जातक कथा किंवा दशरथ जातक कथा, ह्या सगळ्या जातक कथांवरूनच त्यांनी रामायण महाभारत तयार केलेले आहे. मी ते विषय सांगणार नाही. किंवा चित्त संभूत नावाची एक जातक कथा आहे, त्याच्यावरून शंभूक वधाची कहाणी तयार करण्यात आलेली आहे. अशा अनेक जातक कथा आपल्याला सापडतील ज्यांची चोरीमारी झालेली आहे. ह्या जातक कथा अरेबियन नाईट्स मध्ये सुद्धा गेलेल्या आहे. इसाप नीती ज्या कथा आहे ख्रिश्चनांमध्ये, इसाप नीतीच्या कथा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, म्हणजे त्या जातक कथांमधूनच त्याचीही चोरीमारी झालेली आहे. इसाप नीती म्हणजे काय, ख्रिश्चनांमध्ये काही इसाप नीतीच्या कथा असतात, त्याही जातक कथेवरूनच चोरलेल्या आहे. फक्त पात्र बदलवलेले आहे आणि नावं वेगवेगळी बदललेली आहे. किंवा बौद्ध कथा आहे, तर ह्या अशा, किंवा पंचतंत्र ज्या कथा आहे हिंदू धर्मामध्ये, ह्या पंचतंत्राच्या कथा दुसऱ्या तिसऱ्या काही नसून बोधिसत्वाच्या जातक कथेवरूनच त्या चोरलेल्या आहे. तुम्ही लहानपणी ज्या काही कथा ऐकत होत्या त्याच्यातही तुम्हाला काही कथांचा अंतर्भाव जातक कथांमध्ये दिसत असतो. समजलं का? तर ह्या जातक कथांमधली आज मी एक जातक कथा या ठिकाणी घेत आहो. ही जातक कथा आहे एका बोधिसत्व राजाची. कोणाची आहे? बोधिसत्व राजाची. तर हा बोधिसत्व राजा, या बोधिसत्व राजाचा जन्म, हा ब्रह्मदत्त नावाचा हा बोधिसत्व राजा. तर हा बोधिसत्व राजा, त्याचा जन्म गंगा नदीच्या किनारी असलेल्या वाराणसी या नगरामध्ये झाला. कुठे झाला?
वाराणसी नगर. वाराणसी म्हणजे काय, आजचं काशी आणि बनारस त्यालाच म्हणतात. बुद्धाच्या काळापासून वाराणसी नगर हे प्राचीन बौद्ध नगर आहे आणि प्रसिद्ध बुद्ध नगर आहे का नाही. वाराणसी नगरापासूनच 10 किलोमीटर सारनाथ आहे, भगवान बुद्धांचा प्रथम उपदेश. तर हे वाराणसी नगरातलीच अनेक जातक कथा ह्या वाराणसी नगरामधून त्याची सुरुवात होत असते. तर वाराणसी नगरामध्ये एक बोधिसत्व राजा असतो आणि हा बोधिसत्व राजा, तुम्हाला मी आधीच सांगितलंय, बोधिसत्व जे महानायक असतो कोणत्याही जातक कथेमधला, हा दयाळू वृत्तीचा असतो, दयावान असतो, शीलवान असतो, सदाचारी असतो, दानादी कर्म करणारा असतो आणि त्याच्याकडे मैत्री अपार असते, मोठ्या मनाचा असतो, दिलदार असतो आणि तो पारमिता पार करताना दिसत असतो. तर याच्यामध्ये हा बोधिसत्व जो वाराणसीचा राजा आहे, तर त्याचं प्रजेवर खूप प्रेम होतं. वाराणसी नगराच्या प्रजेवर खूप प्रेम होतं. त्याची महाराणी होती, त्याला एक राजकुमारी होती आणि एक राजकुमार सुद्धा होता. कोणाला? बोधिसत्व राजाला. आणि तो प्रजेवर पुत्राप्रमाणेच प्रेम करत होता आणि त्याची प्रजा सुद्धा या बोधिसत्व राजावर संतुष्ट होती, समाधानी होती आणि त्यांचं जे राज्य होतं, वाराणसी जे राज्य हे सुख संपन्न आणि समृद्धीनं व्यापलेलं होतं. आता या राजे आता हा बोधिसत्व राजा, हा बोधिसत्व जरी राजा होता तरी या बोधिसत्व राजाला मात्र कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व वगैरे सुद्धा नव्हता. बोधिसत्व व्यक्तीच तसा असतो. बोधिसत्व व्यक्ती हा जीवाला जीव देणारा असतो. बोधिसत्व व्यक्ती हा दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार होत असतो. असं बोधिसत्वाचं मन असते, चित्त असते. तर हा बोधिसत्व राजा, त्याच्याकडे, या बोधिसत्व राजाकडे अनेक प्रकारची उद्यानं होती, मोठमोठी बगीचे होती, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात शेतजमीन होती आणि हा बोधिसत्व राजांचं अनेक प्रकारचे वन सुद्धा होते. काय होते? वन होते. त्यापैकीच या बोधिसत्व राजाचं एक चंदनाचं वन होतं. कशाचं? चंदन 2 प्रकारचे असतात, रक्तचंदन आणि चंदन. तर या बोधिसत्व राजाचं एक चंदनाचं वन वाराणसी नगराच्या काही अंतरावर, त्याने एक सुंदर असं, तो जमिनीचा मालक होता बोधिसत्व राजा, त्याचं एक चंदनाचं वन होतं. एक दिवस काय केलं राजाला, हा राजा नेहमी त्यांचे जे वन होते, जे वेगवेगळ्या प्रकारचे जे वन होते वृक्षारोपण केलेले, त्या वनाला तो नेहमी दररोज भेट द्यायचा. कोण? बोधिसत्व राजा. तर नित्य नियमाप्रमाणे या बोधिसत्व राजाने, आपल्या बोधिसत्व राजाने काय केलं, सकाळी सकाळी आपल्या सारथ्याला सांगितलं की रथ जुंपा. तर त्यांनी काय केलं, त्या सारथ्याने रथ जुंपला. आता रथ जुंपल्याच्या नंतर बोधिसत्व राजा रथावर आरूढ झाला आणि ज्या ठिकाणी तो वन बघायला गेला होता त्याच्याच मालकीचं वन होतं, राजाच्याच मालकीचं वन होतं आणि त्या वनाची तो निगराणी करायला किंवा ते पाहायला गेला कसं आहे म्हणून ते वन. आता ते वन कायचं होतं? चंदनाच्या लाकडाचं विस्तृत असं वन होतं आणि खूप सारी मोठी मोठी लाकडं आता ती परिपक्व झाली होती, विकण्याकरिता ते आता परिपक्व झाली होती आणि त्याची निगराणी म्हणून, देखभाल म्हणून, पाहण्यासाठी म्हणून राजाचं ते कामच असतं. तर तो आपल्या सारथ्यासहित गेला. आता गेल्याच्या नंतर हा बोधिसत्व राजा आणि त्याचा कोण? सारथी. हा जो सारथी जसा त्या चंदनाच्या वनाकडे जात आहे, तर चंदनाच्या वनाकडे जात आहे राजाने आणि त्या सारथ्याने काय केली, संपूर्ण ते चंदनाचं जे वन होतं का नाही, चंदनाची जी शेती होती, लाकडं लावलेले होते, त्या संपूर्ण चंदनाच्या लाकडाचं काय केलं, पूर्ण फेरफटका मारला. जेवढं काही एकड असेल ते संपूर्ण फेरफटका मारला आणि तेवढ्यात काय झालं, संपूर्ण ते चंदनाचं वन पाहता पाहता, लक्षात येत आहे तुम्हाला, ते चंदनाचं वन पूर्ण पाहता पाहता काय झाली, म्हणजे दिवस तर बुडत आलाच होता, सूर्य मावळला होता. तेवढ्यात काय झालं, अचानकपणे पाऊस सुरू झाला, खूप जोराचा पाऊस सुरू झाला. आता जोराचा पाऊस सुरू झाल्याच्या नंतर विजाही कडकडायला लागल्या आणि तुम्हाला माहित आहे, सरळ जर आभाळ आलं किंवा बादल जर आले तर काय होत असते, दिवसा सुद्धा काय वाटते, अंधारासारखं वाटते, भीतीचं वातावरण वाटते. आणि ते
ते वातावरणच होतं पावसाचं. विजांचा कडकडाट चालू झाला होता, विजा चमकायला लागल्या होत्या, काळे कुट्ट ढग दाटून आले होते. दुसरी गोष्ट तुफानाचं वातावरण होतं, झाडं खूप मोठ्यानं हालायला लागली होती, म्हणजे एक तुफान चक्रीवादळासारखं ते वातावरण तयार झालं होतं. ढगही दाटून आले होते, विजांचा कडकडाट होता आणि संपूर्णकडे अंधार पसरलेला होता. आता राजाला आणि त्या सारथ्याला आपला जीव धोक्यात वाटू लागला होता. संकटात राजा, बोधिसत्व राजा सापडलेला होता. आता ही कहाणी तुम्ही यापूर्वीही ऐकली असेल आणि ही अनेकदा ऐकली असेल. तर ही बोधिसत्व हा जो राजा आहे, हा संकटात सापडत असताना त्याला काही उपाय सुचेना. तर आता ते वातावरण तसं तयार आहे आणि त्या अवस्थेमध्ये ते पावसाचं वातावरण, पावसालाही सुरुवात झाली होती आणि पाऊसही भयंकर पाऊस होता, मुसळधार पाऊस, त्यातही विजांचा कडकडाट. आणि आपल्याला सहज माहिती आहे, आपण तशा पावसामध्ये कधीही घराकडे निघू शकत नाही. तर राजानं असा विचार केला की त्याच्या त्या सारथ्याला, तो असा म्हणत आहे की हे सारथी, आपल्या या चंदनाच्या वनाच्या या परिसरामध्ये, या जंगलामध्ये एखाद्या व्यक्तीचं काही निवास, कुटी वगैरे, काही झोपडी वगैरे, झुग्गी झोपडी असेल तर त्याची तू तपासणी कर. आता तो जीव त्यालाही वाचवायचा होता आणि राजाही संकटात सापडला होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं की राजा हा कसा होता, प्रजाप्रिय होता. आणि आता राजाचा जर उद्या घातपात झाला असेल तर राज्यावर काय येईल, संकट येईल. त्याच्या महाराणीचं काय होईल, त्याच्या राजपुत्र राजकुमारीचं काय होईल, त्याच्या प्रजेचं काय होईल. आणि म्हणून राजाला सुद्धा चिंता वाटू लागली होती की मी गेल्या, किंवा मला जर उद्या, म्हणजे मला जर काही कमी जास्त झालं तर माझ्या प्रजेचं, माझ्या महाराणीचं, माझ्या राजकुमार राजकुमारीचं कसं होईल. आपल्या राज्याची त्याला काय वाटू लागली, चिंता वाटू लागली. आणि मग तेवढ्यातच तो सारथी राजा समोर आला आणि राजाला म्हणत आहे की राजा, मी खूप शोधाशोध घेतलेली आहे या चंदना वनाच्या या परिसरामध्ये, पण मला काहीही सापडलं नाही. परंतु मात्र एक तुटलेली एक झोपडी आहे, म्हणजे ती कशी बशी तरी आहे, खूप काही ती आच्छादलेली नाही आहे आणि खूप चांगली मजबूत वगैरे ती झोपडी नाही आहे, पण बरी आहे निवाऱ्यासाठी, आश्रयासाठी आणि आपला जीव वाचवण्यासाठी. रात्रीची वेळ आहे आणि रात्र त्या ठिकाणी घालविण्यासाठी आपल्याला ती झोपडीचा आधार होऊ शकतो. मग राजाने काय केलं, आपला जो रथ होता त्या रथाला तिथेच ठेवून दिलं आणि त्या गरीब माणसाच्या झोपडीमध्ये राजा गेलेला आहे. आपण कधी कधी म्हणतो ना, राजा जरी असेल तरी त्याला एक ना एक दिवस, असं तुम्ही ऐकलेली गोष्ट, सुईचं काम पडते. हे जातक कथेमधूनच आलेली म्हण आहे की नाही. म्हणजे राजा जरी असेल तरी एक ना एक दिवस त्याला सुईचं तरी काम पडत असते, काही ना काहीतरी काम पडत असते. म्हणून मनुष्याने कधीही आपल्या धनसंपत्तीचा गर्व, अहंकार बाळगता कामा नये. आता राजा त्या ठिकाणी, ही कहाणी अनेकदा तुम्ही ऐकली असेल, पण ही बोधिसत्वाची कहाणी आहे, खूप सुंदर कहाणी आहे. तर हा बोधिसत्व राजा आणि त्याचा जो सारथी होता, त्या झोपडीमध्ये जात असताना तो गरीब व्यक्ती होता. त्याच्या अंगावरचे कपडे जीर्ण शीर्ण झालेले होते, मळलेले कपडे होते, फाटलेले कपडे होते. कोणाचे? त्या झोपडीवाल्याचे. आणि तो एकटाच होता, दरिंद्रीमध्ये, गरिबीमध्ये आणि त्या वातावरणामध्ये तो राहत होता. तो गरीब माणूस बिचारा, मळलेले कपडे, फाटलेले कपडे, खायला पाहायला पुरेसं नाही, गरीब माणूस झोपडीमध्ये तो राहत आहे. कोण माणूस? तो व्यक्ती ज्याच्या झोपडीत गेला. आता राजा त्या ठिकाणी येत असताना त्या गरीब माणसाला पुन्हा भीती वाटू लागली. आता भीती वाटण्याचं कारण काय होतं, हा राजा आहे, मी गरीब माणूस आहो, या राजाचा आदर सत्कार कसा करायचा आणि आदर सत्कार मी करूही कसा, कारण मी काय आहे, दरिद्री आहे, गरीब आहे, माझीच अवस्था अशी आहे. मग त्याला एक चिंता पडली. कोणाला? त्या गरीब माणसाला, की राजा जर आपल्या झोपडीमध्ये आला तर त्याला अंतरण्यासाठी काय द्यावं बा, उंच आसन काय द्यावं. राजा तर कायच्यावर बसत असते, राजसिंहासनावर बसत असते. त्याला आम्ही काय द्यावं, त्याच्या घरात काही फाटते, काही गोधडी वगैरे जे असेल जीर्ण शीर्ण कापड होता, तो त्यानं राजाला बसण्यासाठी दिलेला होता. राजा जसा त्याच्या झोपडीपाशी जात आहे तर राजाला त्यानं काय दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. आणि राजा जसा आत प्रवेश करत आहे तर राजाला त्यांनी
प्यायला सुद्धा पाणी दिलं आणि एक फाटलेलं जीर्ण शीर्ण ते कापड त्यांनी राजासाठी त्या ठिकाणी आसन ग्रहण करायला सांगितलं आणि भीत त्यांनी राजाची पुन्हा काही तुम्हाला हवा आहे का असं त्यांनी राजाला आदरातिथ्य वगैरे विचारलं. त्याच्या परीनं तो आता बोधिसत्व राजा हाही काही मान सन्मानासाठी काही भुकेलेला नव्हता आणि बोधिसत्व त्या जीर्ण शीर्ण कापडावर बसला. आता बसल्याच्या नंतर राजांनी ते जी रात्र आहे आणि त्याच्या सारथ्याने जी ती रात्र आहे, भयंकर रात्रभर पाऊस होता, विजांचा कडकडाट होता, वादळ होतं आणि राजाला पुरेशी काही झोप आली नव्हती. आता झोप तरी कशी येणार, कारण त्याला आपल्या राज्याची चिंता लागली होती. त्याची राणी वाट पाहत होती, त्याचा राजकुमारी वाट पाहत होती आणि प्रजा सुद्धा त्याची कशी होती, पुत्रासारखी होती. राजानं ती रात्र चिंतनामध्ये म्हणजे चिंतेमध्ये घालवली. आता रात्र त्याची राजाची जात असताना राजाने काय केलं, राजा सकाळी उठल्याच्या नंतर राजा आता सकाळ होत आहे, सकाळ आता उजाडत आहे, सूर्य उगवत आहे. यावेळी काय केलं, आपल्या बोधिसत्व राजांनी काय केलं, सकाळी मनातल्या मनात म्हणजे झोपेत असतानाच मनातल्या मनात त्यांनी एक संकल्प केला. तो संकल्प असा केला, हा गरीब माणूस आणि या गरीब माणसाची झोपडी या भयान अशा अंधारात, पावसात, या विजांच्या कडकडाटामध्ये, जंगलामध्ये जर या माणसाची झुग्गी झोपडी जर मला मिळाली नसती तर माझं काय झालं असतं. प्रश्न कोणाचा होता, फक्त एका व्यक्तीचा नव्हता, कारण राजाच्या मागे काय होतं, राज्य होतं, राणी होती, राजकुमार होता. म्हणून राजाला असं वाटलं की किती बरं झालं की या गरीब माणसाच्या झोपडीमध्ये आम्हाला आधार मिळाला, आश्रय मिळाला. ही झोपडी जर नसती तर उद्या माझं काय झालं असतं, माझ्या राजाचं, प्रजेचं, माझ्या महाराणीचं, पुत्रांचं काय झालं असतं. अशा पद्धतीनं राजाने तो विचार केला. आणि बोधिसत्वाचं मन तुम्हाला माहितच आहे कसं असते, ते कनवाळू असते, दयाळू असते. आणि त्यांच्या मनामध्ये, त्या बोधिसत्व राजाच्या मनामध्ये सकाळी झोपीत असताना सकाळी पहाटे त्या बोधिसत्व राजांनी मनामध्ये एक विचार आणला, सुंदर असा विचार आणला की ह्या गरीब माणसाने मला रात्रभर त्यांच्या झोपडीमध्ये आधार दिला, माझा जीव वाचवला, तर मी याला त्याच्या मोबदल्यामध्ये काय त्याची परतफेड करू. आता काय परतफेड करू म्हणजे त्यांनी विचार केला, माझ्याकडे तर भरपूर जमीन आहे, विस्तृत जमीन आहे, अनेक जंगल आहे मोठमोठी, एवढं मोठं राज्य आहे, धनधान्य आहे, सोनं, हिरे, जवाहरात सगळं काही आहे. तर मी एक काम करतो, या म्हणजे जीवाच्या पलीकडे, माझ्या जीवाच्या पलीकडे हे चंदनाचं वन, जे चंदनाची जी शेती आहे ही काहीही नाही आहे, माझ्या जीवाच्या पलीकडं. समजलं का? तर ही चंदनाची जी शेती आहे, हे चंदनाचं जे वन आहे, बोधिसत्व राजाने सकाळीच तो विचार केला आणि त्यांनी मनात तो सम्यक संकल्प आणला की मी ते आता चंदनाचं वन त्या गरीब दरिद्री आहे का नाही, गरीब माणसाला मी दान करतो. आणि सकाळी उठल्याच्या नंतर बोधिसत्व राजांनी काय केलं, त्या गरीब माणसाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, तू आम्हाला रात्रभर आश्रय दिला, तुझ्यामुळे माझा आणि माझ्या सारथ्याचा जीव वाचला. केवळ आमचाच जीव वाचला नाही तर माझ्या प्रजेचंही रक्षण झालं. तुला उपकाराची परतफेड म्हणून मी माझं हे माझ्या मालकीचे हे चंदनाचे वन मी तुला काय करतो, दान करतो. असं म्हणून राजांनी त्याला चंदनाचं वन दान केलं. आणि आता राजाला असं वाटलं, राजाने चंदनाचं वन त्याला ते दान म्हणून दिलं. त्याने ते स्वीकारलंही भीत कोण, त्या दरिद्री गरीब माणसानं, कपडे फाटलेले, झुग्गी झोपडीत राहणारा. आणि राजा, कारण रात्रभर राजा कुठे होता, जंगलामध्ये होता. राणीला घोर चिंता लागली असेल, प्रजा वाट पाहत असेल, राणी वाट पाहत असेल, आपली राजकुमारी वाट पाहत असेल. म्हणून राजा म्हणजे लगबगीने तो रथावर आरूढ झाला, रथ जुंपला गेला आणि रथ मग कुठे, वाराणसी नगरामध्ये प्रवेश झाला रथाचा. आणि महाराणी, ते पुत्र वगैरे सगळे रडत होते, तुम्ही रात्रभर कुठे होतात, काय झालं, असं आम्ही सगळे चिंतेत पडलो होतो. संपूर्ण प्रजेला रात्रभर झोप आली नाही, मलाही झोप आली नाही, आम्ही चिंतेत पडले होतो. राजा संकटातच सापडला नाही ना, दुसऱ्या राजांनी काही घातपात तर केला नाही ना, या चिंतेमध्ये होतो. असं कोण म्हणत आहे,
राणी वगैरे सगळं म्हणताय. सगळ्या लोकांना आनंद झाला राजा बोधिसत्व राजा घरी गेल्याच्या नंतर. आणि लक्षात घ्या, राजा दिवसामागून दिवस जात आहे, दिवसामागून दिवस जात आहे. आणि राजाला असं वाटलं की ज्या गरीब माणसाला, ज्या दरिद्री माणसाला, ज्यांनी आपला जीव वाचवला होता, रात्रभर झोपडीमध्ये आधार आश्रय दिला होता, तर ते वन पाहण्यासाठी आपण पुन्हा जावं. म्हणजे त्या वनाचं काय झालं समजलं का? तर पुन्हा राजाने काही दिवसामागून दिवस गेल्याच्या नंतर राजाने पुन्हा आपल्या सारथ्याला सांगितलं, ज्या गरीब दरिद्री माणसाला, गरीब माणसाला त्याची एक झुग्गी झोपडी होती, ती झुग्गी झोपडी होती, त्याला आपण ते चंदनाचं वन दान केलं होतं, तर आपण पुन्हा जाऊया. तर मग पुन्हा त्यांनी सारथ्याला सांगितलं, रथ जुंपा. सारथ्याने रथ जुंपला आणि राजा रथावर आपल्या सारथ्यासहित आरूढ झाला. आता राजा रथावर आरूढ जात असताना ते चंदनाचं वन जवळ येताच, समजलं, आता जवळच होतं चंदनाचं वन, तर राजाला दुरूनच म्हणजे रथावरूनच दिसलं, ज्या ठिकाणी राजाचं ते मालकीचं चंदनाचं वन होतं, त्या ठिकाणी मात्र राजाला चंदनाच्या वनाच्या जे वन होतं, ते शेती होती, त्या ठिकाणी एकही चंदनाचं झाड शिल्लक दिसलं नाही. कल्पना करा, ही कहाणी तुम्ही सर्वांनीच ऐकली आहे. तर तिथं राजाला काय दिसलं, दुर्रस रथावर असं पाहत आहे राजा की एकही चंदनाचं झाड शिल्लक नव्हतं. मोठी मोठी चंदनाची झाडं होती. तुम्हाला माहित आहे चंदनाची झाडं किती महागडी असतात. तर राजाला ते दुरून दिसलं. आता दुरून दिसत असताना माहित आहे का, चंदनाच्या झाडाचं म्हणजे चंदनाचं ते एकही झाड त्या ठिकाणी शिल्लक नव्हतं. आणि राजानं रथावरूनच बघितलं की राजा आणि त्याचा जो सारथी, जो रात्रीच्या वेळेला ज्या झोपडीमध्ये, झुग्या झोपडीमध्ये, त्या तुटलेल्या झोपडीमध्ये जो राजाने आश्रय घेतला होता, ती झोपडी मात्र, राजा ज्या झोपडीत थांबला होता रात्रभर, ती झोपडी मात्र जशीच्या तशी होती. झोपडी जशीच्या तशी, जी राजानं पहिले पाहिली होती, ज्या राजा बोधिसत्व राजाने त्याच्यामध्ये आश्रय घेतला होता, ती झोपडी जशीच्या तशी होती. आणि चंदनाचं ते वन, त्या चंदनाचं एकही झाड त्या ठिकाणी शिल्लक नव्हतं. आता बोधिसत्वाला काय समजणार नाही, ते तर संपन्न असतात, सर्वज्ञ असतात, ऐका ना, त्यांना समजतं सगळं. ते बोधिसत्व राजाला जे समजायचं ते समजून गेलं, कारण त्या माणसाकडे काय नव्हती, प्रज्ञा नव्हती. काय नव्हती? प्रज्ञा नव्हती. कारण त्याला चंदनाच्या लाकडाचं महत्व समजलं नाही. समजलं का? तर त्यानं काय केलं, जसा राजा निघून गेला, आता बोधिसत्व राजाची अशी मनोधारणा होती की यांनी माझा जीव वाचवला, तर ही मी चंदनाचे शेत त्याला दान करतो. आणि या चंदनाच्या या शेत दान केल्याच्या नंतर एक एक हे चंदनाचं लाकूड, एक एक चंदनाचं लाकूड हा कापत जाईल आणि त्याला मार्केटमध्ये, बाजारमध्ये विक्रीला जाईल. एक एक चंदनाचं लाकूड, एक एक झाड विकू विकू, एक झाड विकू विकू, एक झाड विकू विकू, याची गरिबी, दारिद्र्यता काय होईल, दूर होईल. याच्या झोपडीच्या ठिकाणी काय होईल, महालमाडी उभी राहील. समजलं का? याची गरिबी, दरिद्रता दूर होईल आणि हा सुखी, संपन्न होईल, समृद्ध होईल, श्रीमंत होईल, अरबपती, खरबपती होईल. कोणाला असं वाटलं? बोधिसत्व राजाला वाटलं. पण राजाला जे समजायचं ते समजलं, कारण त्या व्यक्तीनं, त्याच्याकडे प्रज्ञा नसल्यामुळे त्याने काय केलं होतं, लक्षात घ्या, राजा जसा निघून गेला होता त्या दिवशी त्या गरीब माणसानं काय केलं, एक चंदनाचं झाड तोडलं आणि त्या चंदनाच्या झाडाचं काही भागाची त्यानं काय केली, एक कुऱ्हाड केली होती. काय केली होती? आणि त्या कुऱ्हाडीला त्या चंदनाच्या लाकडाचा काय बनवला होता, दांडा बनवला होता. म्हणजे चंदनाच्या लाकडाचा दांडा बनवला होता. आणि त्या चंदनाच्या लाकडाच्या दांड्यानं तो एक एक झाड तोडायचा. कोण? तो गरीब माणूस, प्रज्ञा नसल्यामुळे त्याच्याकडे. आणि त्या चंदनाच्या एका एका झाडाला तो तोडायचा आणि त्याला तो जाळायचा. ते झाड लाकडं झिलप्या करून त्याला काय करायचा, त्याचे तुकडे तुकडे करत होता आणि त्या तुकड्याला जाळत होता आणि त्याचे काय करत होता, कोळशे करत होता. आणि ते कोळशे मग तो त्या वाराणसीच्या बाजारामध्ये विकायला घेऊन जात होता. समज तुम्हाला? म्हणजे तो काय करत होता, चंदनाचं एक एक झाड तोडायचं दररोज आणि त्या झाडाला तोडले का त्याच्या झिलप्या पाडायच्या, त्याचे तुकडे करायचे, त्याला जाळायचं, त्याचे कोळशे घ्यायचे, कोळशे थंडे करायचे, ते कोळशे मग बाजारामध्ये विकायला न्यायचे. आता मला सांगा बरं, कोळसा कायचा असो, बाबळीचा असो का निंबाचा असो का चंदनाच्या लाकडाचा असो, कोळशाला कोणती किंमत राहणार आहे? असं म्हण का लोक, हा बाबळीचा कोळसा आहे तर हा स्वस्त आहे आणि चंदनाचा कोळसा आहे तर महाग आहे. कोळसा कायचा असो, कोळशाला किंमत
नसते. तर हा असंच करता करता एक एक चंदनाचं झाड त्यानं पूर्ण संपले होते. आता बोधिसत्व राजाला जे समजत ते समजलं, त्याला समजावून सांगितलं. मग बोधिसत्व राजा आणि तो सारथी काय म्हणते, आता त्या कुऱ्हाड आहे, त्या कुऱ्हाडीचा जो दांडा आहे ना, म्हणते चंदनाचा लाकडाचा तो शिल्लक आहे, तो म्हणते वाराणसीच्या बाजारामध्ये विक्रीला घेऊन जा. आता तो गेल्याच्या नंतर त्याची एवढी बोली लागते, सगळे लोक त्याच्या कुऱ्हाडीकडे पाहते. कुऱ्हाडीकडे म्हणजे तो दांडाच तसा असते ना चंदनाचा लाकडाचा, तर सगळे लोक त्याला एवढी किंमत मागते त्यांनी त्या चंदनाच्या दांड्याची. कारण चंदन हा रक्त औषधी आहे, विनय पिटकामध्ये सांगितलेलं आहे बुद्धांना. समज तुम्हाला. आणि जेव्हा तथागत बुद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते, मुंबईला सोपाऱ्याला आले होते, सोपाऱ्याला भगवान बुद्ध मुंबईला 7 दिवस राहिले, पुण्य नावाच्या भिक्खूच्या आग्रहावर, सोपारा मुंबईला. समज तुम्हाला. तर तेव्हा पुण्य नावाच्या महाराष्ट्रातल्या भिक्खूंनी बुद्धाला चंदनकुटी विहार महाविहार बांधून दिलं होतं. समजलं. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये चंदनाच्या लाकडाचे सुद्धा विहार बांधले. त्या काळामध्ये मुबलक प्रकारे चंदन भेटत होता, आता तिथं जास्त भेटत नाही आहे ना. म्हणून तर कबीरानं म्हटलंय ना, चंदन तो घीस गए रहे गए नीम के खोड, म्हटलंय ना, चंदन तो घीस गए रह गए नीम के खोड, साधू संत चले गए रह गए चपाती चोर, आहे का नाही. कोण म्हणत आहे असं? संत कबीर. म्हणजे चंदनाचे लाकडं आता दिसत नाही. दिसते का जास्त? कायचे लाकडं दिसते तुम्हाला? निंबाचे लाकडं जास्त. या रस्त्याने गेलं का त्या रस्त्याने गेलं का ह्या रस्त्याने जास्त तुम्हाला चंदनाची झाडं दिसते का? पण एक काळ होता चंदनासारखे झिजणारे लोक, चंदनासारखे राबणारे खपणारे लोक होते. चंदनाचं झाड तुम्हाला दिसत नाही. तुम्ही या रस्त्यानं जा का त्या रस्त्यानं जा, तुम्हाला कोणते झाड दिसते जास्त? आता निंबाचे खोड. आता निंबाचे खोड असं कबीरानं का म्हटलंय? निंबाचे खोड म्हणजे निंबासारखे कडू लोक, दृष्ट मनाचे लोक, चांगले लोक नाही, कडू लोक. आणि चंदनाचं काम काय असते? दुसऱ्याला सुगंध देणं, थंडावा देणं. समजलं का तुम्हाला? असते ना चंदनाचं काम ते. आणि चंद किती सुगंधित असतो, स्वतः झिजून इतरांना काय करतो? तो सुगंध देत असतो. चंदनाचं किती महत्व आहे का नाही. तर आता निंबाच्या खोडासारखे जास्तीत जास्त लोक आहे या जगामध्ये, आहे ना. रस्त्यावर आहे त्या निंबाच्या खोडासारखे, चंदनाच्या झाडासारखे आता लोक आहे नाही, कडू डक आहे का नाही. तर ते जाऊ द्या. मग राजानं काय केलं, त्या गरीब माणसानं आपली कहाणी संपली आता इथे. मग त्या काय केलं, त्याला ते समजलं की याची किंमत किती आहे त्या बाजारामध्ये. समजलं त्या गरीब माणसाला. मग त्याला जे समजायचं ते समजलं, त्याला पश्चाताप झाला. आणि राजानं दिलेलं जे चंदनाच्या लाकडाचं जे वन होतं, त्यानं ते पूर्ण नासमजीमुळे, प्रज्ञा नसल्यामुळे, त्यानं ते मूर्खपणामुळे ते गमावलेलं होतं. आता मला सांगा, त्या चंदनाच्या वनाचा जर त्यानं उपयोग केला असता तर त्याच्या झुग्गी झोपडीची काय झाली असती? महालमाडी झाली असती. तो श्रीमंत झाला असता, त्याचं संपूर्ण जीवन बदललेलं असतं. पण त्याला त्याचे महत्व समजलं नाही. सांगण्याचं वास्तव हेच आहे. या जातक कथेमधून हाच बोध घ्यायचा आहे. त्याला चंदनाच्या लाकडाचं, चंदनाच्या झाडाच्या वनाचं महत्व समजलं नव्हतं. समजलं. आणि मग अशा पद्धतीनं तो बाजारातून वापस आला. राजाने आणि सारथ्याने विचारलं, त्याच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. परंतु बोधिसत्व राजाने त्याला मदत केलीच नसेल असं होऊ शकत नाही. त्यांनी त्याला नक्कीच मदत केली असेल. प्रश्न हा निर्माण होतो, या जातक कथेमधून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्यासाठी काय आहे? बोधिसत्वच आहे. समजलं. जीवाला जीवाचं दान करणारा कोण आहे? बोधिसत्वच आहे. आपल्या 4 लेकराचं दान करणारा कोण आहे? बोधिसत्वच आहे. आपल्या पत्नी रमाईचंही दान करणारा कोण आहे? बोधिसत्व आहे का नाही? बाबासाहेबच आहे का नाही. आणि तुम्हाला सांगतो, या ठिकाणी ही जी बोधिसत्व राजाची जी कथा आहे, जातक कथा आहे, याच्यामध्ये दान पारमिता आपल्याला दिसते. म्हणजे कोणती पारमिता दिसत आहे याच्यामध्ये? राजा पूर्ण करताना दान पारमिता पूर्ण करत आहे, हे आपल्याला या जातक कथेमध्ये दिसते. आता मग काय झालं, तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये एकदम फीड बसतात की बाबासाहेबांनी सुद्धा 4 लेकराचं काय केलंय? समाजासाठी दान केलं आहे. आपल्या पत्नीचं सुद्धा, रमाईचं दान केलं. आपल्या मुलाबाळाकडं, पत्नीकडं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता जीवाला जीवाचं दान करणारा कोण होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता, ज्यांनी
समाजाचं या देशाचं भलं केलं. समजलं? दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, या भारताला संविधान दान केलं, मतदानाचा अधिकार केला, मतदानाचा अधिकार दिला आणि सर्वस्व बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं तर बाबासाहेब जगातला श्रीमंत व्यक्ती झाला असता त्यावेळी. पण बाबासाहेबांनी स्वतःच धनसंपत्तीकडे लक्ष न देता सगळं समाजासाठी त्यांनी कुर्बानी केली, जीवाचं दान दिलं. समज तुम्हाला हे? तर मला हेच म्हणायचं आहे जाता जाता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला एक चंदनाचं वन आपल्याकडे सोपवलं होतं आणि ते चंदनाचं वन नागपूरला आणि चंद्रपूरला 14 ऑक्टोबर 1956 नागपूर आणि 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर. तर आपल्याला चंदनासारखा, चंदनाच्या वनासारखा असा सुगंधित शील सुगंधाचा हा धम्म, बौद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला होता. चंदनाच्या लाकडासारखा असा, चंदनासारखा सुगंधित शील सुगंधित असा सद्धम्म बाबासाहेबांनी आपल्याला 56 मध्ये दिलेला होता. समजलं का? आणि बौद्ध धम्मामध्ये माणसाची आर्थिक उन्नती होत असते. शीलेन भोग संपत्ती म्हटलंय भगवान बुद्धानं. शीलेन भोग संपत्ती म्हणजे भोग म्हणजे काय? शीलाचं पालन केल्यानं माणसाला सुगती तर मिळतेच, सद्गती तर मिळतेच, निब्बाणाचा मार्ग तर मोकळा होतोच, निब्बाणाचं सुख तर भेटतेच, पण त्याची भोग संपत्ती सुद्धा वाढते. भोग संपत्ती म्हणजे धन संपत्ती वाढते शीलाचं पालन केल्यानं. समजलं का? तर आपल्याला असा सुंदर असा सद्धम्म दिला बाबासाहेबांनी, 22 प्रतिज्ञा पंचशील दिलं. पण आपणही समजलं का, त्या माणसाला जसं त्या चंदनाच्या लाकडाचा काय केला? कोळसा केला होता. तो कोळशे विकायला नेत होता, कोळसा केला. चंदनाच्या लाकडाचं महत्व, किंमत न समजल्यामुळे त्या माणसाचं काय झालं? त्यांनी त्या चंदनाच्या लाकडाचा काय केला? कोळसा केला. तसंच आज आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर आपल्याला बुद्ध धम्म आपण चांगल्या पद्धतीने घेतलाही नाही, घेऊनही नाही राहिलो आणि त्याला आपण चांगल्या पद्धतीनं ओळखूनही राहिलो नाही आणि ओळखून सुद्धा आपण त्याच्यावर चालण्याचा प्रयत्नही करत नाही. किंवा काही काही लोकांनी तर आता कालच ऐकलं मी ना, आहे की नाही, लोक अजूनही बकरे कापत आहे शहारवरून. म्हणजे बुद्धानं काय सांगितलं? पानाती पाहता वेर म्हणे, म्हणजे प्राणी हत्या करू नका. तुम्ही कूटदंत सुद्धा ऐकलं असेल बुद्ध आणि धम्मामध्ये. 500 बैल, 500 गायी, 500 गोरे, 500 मेंढ्या, वासर आहे ना, एवढं ते जीव हत्या वाचवली होती. कोण? बुद्धानं वाचवली होती का नाही त्या काळामध्ये, कूटदंत सुत्तामध्ये. आणि आपले लोक मुसलमानाच्या देवासाठी काय कापत आहे? बकरे कापत आहे. आणि खाणारेवाले लोक जात आहे तिथं, हे करे. काही लोक ते आजनसऱ्याला गेले, पुरणपोळ्या खाले. काही लोक ते मुसलमानाचे देव कापत आहे. म्हणजे आपण काय करत आहोत? हेच होय का नाही? लोक बुद्ध धम्माचा काय करत आहे? लोक कोळसा करत आहे. समजलं का? तर त्याच्यामध्ये ते लोक मूर्ख असतील, आहे का नाही, पण आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये. कारण आपल्याला धम्म समजला, त्याला समजला नाही आहे का नाही? आपल्याला समजलं आहे तर आपण तसं मूर्खासारखं वागू नये. आपण त्याच्या घरी भोजनाला जाऊ नये. आपण भोजनाला जाणं म्हणजे त्याला समर्थन देणं आहे. समजलं का? आपल्याला बौद्ध धम्माची वाढ करायची आहे. कोळसा करायचा आहे, कोळसा करायचा आहे बुद्ध धम्माचा. तर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्मा चंदनाच्या वनासारखा दिला होता. पण काही लोकांनी त्याचं महत्व समजलं नाहीमुळे, किंमत न समजल्यामुळे काही लोकांनी काय केलं? त्याचा कोळसा केला आहे. समजलं का? तर आपल्याला कोळसा करायचा नाही, त्या चंदनासारख्या सद्धम्माचा आपल्याला काय करायचं आहे? योग्य पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे. चंदनासारखं झिजायचं आहे, चंदनासारखं राबायचं आहे, चंदनासारखं खपायचं आहे. ज्याप्रमाणे रमाई आणि बाबासाहेब चंदनासारखे झिजले आपल्यासाठी, ते स्वतः झिजले आणि आपल्याला काय केलं? सुगंधित केलं. म्हणून शिलाचा सुगंध तर उत्तम आहेच, परंतु लक्षात घ्या, आज एवढ्या वर्षापासून बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा लोक काय करत आहे? त्यांना किंमत समजली नाही, महत्व समजलं नाही. लोक बाबासाहेबांच्या धम्माचा काय केला? कोळसा करायला निघाले आहे. सर्वच नाही. आज आपण टीव्ही मध्ये पाहत आहोत, मोबाईल मध्ये पाहत आहोत, इतर राष्ट्रामध्ये ते आलोका नावाचं कुत्र, कलकत्त्याच्या गल्लीमधलं कुत्र आणि बौद्ध भिक्खू त्या विदेशात जात आहे. किती सन्मान करत आहे ते ख्रिश्चन लोक, आहे का नाही? किती लोक आदर करताय, किती लोकांना गर्दी आहे. लोक कशा हात जोडू जोडू त्या कुत्र्यालाही वंदन करते, त्या भिक्खूलाही वंदन करते, आहे ना ते मोबाईल मध्ये चालू लोकांचं, आहे का नाही? म्हणजे त्या लोकांना बुद्ध धम्माचं काय समजलं? महत्व समजलं. पण आज मात्र आपल्याला एवढे वर्ष झाले, आपले डोळे उघडले नाही आणि आपण बुद्ध धम्माचं महत्व, किंमत आपल्याला समजली नाही. बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं, परिश्रमानं सर्व धर्म न घेता आपल्याला कोणता धर्म दिला?
बौद्ध धम्म दिला. या बौद्ध धम्माचं महत्व समजून घ्या, बुद्ध धम्माला ओळखा आणि बुद्ध धम्माचं पालन करा. बुद्ध धम्माचं रक्षण करणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं हे आपलं कर्तव्य आहे. बुद्ध धम्माची तत्व ओळखा, बुद्ध धम्माची शिकवण ओळखा, बुद्ध धम्म काय शिकवतो हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. बुद्धाचा धम्म हा धारण करण्यासाठी आहे. पंचशील म्हटल्यानं काही होत नाही मुखाग्नीनं. होऊ शकते का मुखानं? बुद्धाचा धारेती इति धम्म, जो धारण केला जातो त्यालाच धम्म म्हटल्या जात असतं. बुद्धाचा धम्म हा आचरणशील धम्म आहे. आचरणो परमो धम्म. बुद्धाचा धम्म हा आचरणात असला पाहिजे. धम्म कायेन पसती. धम्म आपल्या जीवनात, जगण्यात, व्यवहारात, रोजच्या कार्यामध्ये असला पाहिजे. कायेमध्ये असला पाहिजे धम्म, वाचेमध्ये असला पाहिजे आणि मनामध्ये असला. त्यालाच म्हणजे धम्म कायेन पसती, आहे का नाही? या कायेमध्ये, प्रॅक्टिकल मध्ये धम्म आहे. धम्म हा आचरणशील आहे आणि बुद्धाचा धम्म मनुष्याला भवसागराकडून परमनिब्बाण सुखाकडे घेऊन जात असतो. तर आज या ठिकाणी ही बोधिसत्वाची सुंदर अशी जातक कथा, त्याचा आपण आदर्श घ्या, मेसेज घ्या, बोध घ्या आणि धम्म मार्गावर चालण्याची प्रेरणा आपण या जातक कथेमधून घेऊया. नमो बुद्धाय. जय भीम.